एकदाच आमच्या दिवाळीचं फराळ बनवायला सुरुवात केली बघा। पहिला फराळ करंजीपासून सुरुवात केला। माझी भाऊजो माझे सकाळीच मदतीसाठी आणलेली होती। आता गल्लीत राहण्याचा फायदा आहे, 2 पोरीसने पकडून वडत आणलं बघा मदतीसाठी, कारण का करंजीचा किती मोठा राडा असतो, जेवढं कापल तेवढं निघतं। आणि ही माझी भाऊजो पार्लरवाली आहे ना, असं वाटतं त्या पिठाच्या गोळ्याचा आयब्रोज करते। त्यात माझं पिल्लू पण माझ्या मदतीसाठी बसलं, चांगलं गोल गोल लातिंब्या करून देत होतं। परत माझी मावस जाऊबाई पण आली। मग काय जो सूर लागला ना कामाला, तेवढ्यात कारभारी आले आणि पहिला घाणा बघा टाकला बघा। पहिली करंजी टाकली, कढई मोठी असल्यामुळे 5-6 तरी करंज्या बसतात एका टायमाला, त्यामुळे पटकन तळून निघतं। मग काय एवढे सगळेजण आले ना, पटापट बाहेरनं सूप येत होते आणि माझं इकडे गॅस फुल चालू होतं। कारभारी पण मदतीला बसले। परत माझी सख्खी जाऊबाई पण आली। नंतर बारक्या पोरींना उठवलं, त्यांच्याकडं लातिंबे फुटत पण होते आणि करंज्या खराब पण होत होत्या, मग त्यांना उठवलं। मी काम करायला घेतले आणि काय गडबड घोटाळा होणार नाही असं काय होणारच नाही, चांगला चटका बसला। पण कुणाला सांगितलं नाही कारभारी ओरडतील म्हणून। एवढे सगळे असल्यामुळं बघता तो माझा टोप आहे ना चांगलाच भरून गेला। अहो गावाला पण मला दिवाळी पाठवायला लागते ना, म्हणून मला जास्त करंज्या करायला लागतात। आता ह्या दोघी जावा मिळून आल्यामुळे तर एकदम फास्ट काम झालं आणि कारभारी भरून देत होते। सगळ्यांनी मिळून मिसळून असलं नाही, लय भारी वाटतं बघा हसत खेळत। म्हणजे मी एकटी करायला बसली असते तर 3-4 तास लागले असते, सगळ्यांमुळे 1-1.5 तासातच काम झालं बघा, दोन्ही जावा आणि कारभारी बसल्यामुळं। आणि भाऊजं तर होतीच माझी, तिच्यामुळे तर लय काम माझं हलकं झालं, ती सकाळी लवकर आलेली। आता गॅस पुढे उभा राहून ना चांगलंच घाम गरम व्हायला लागलेलं होतं। मग सगळ्यांसाठी मस्त असा रोज फ्लेवरवाला थंड गार एकदम असा ना सरबत बनवला। आणि मी तर जाम थकलेली माझ्या अवतारावरनं, तुम्हाला कळतच असेल। आता अर्धी वाटी सारण राहिलेलं, काय करायचं, पोरांना प्रसाद म्हणून दिलं। पाया पड नको